हॅलो गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आणि आता परवा आहे गणेश चतुर्थी आणि परवा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आता आम्ही डेकोरेशन करण्यासाठी सुरुवात तर करतो आहे, म्हणजे इकडे आता ॲनलाईज करतो सगळं सामान, फुलं, डेकोरेशनची पडदे वगैरे आणले. तर डेकोरेशनला सुरुवात करू आम्ही आणि मग आता थोड्या वेळाने डेकोरेशन होईल. त्याच्यानंतर उद्या आपल्याला गणपती बाप्पा आणायचं आहे. परत आपल्या मंडळाचं पण उद्या गणपतीचं आगमन आहे, सो ते पण होईल आणि मग परवा आपल्या गणपतीची स्थापना होईल. मग बघू पुढे काय काय होते. आता पहिले डेकोरेशनला सुरुवात करतो, नंतर डेकोरेशन झाल्यावर भेटू किंवा मध्ये मध्ये बघूया काय काय आयडियाज आहेत, काय काय आणि डेकोरेशन कसं होतं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग उद्यासुद्धा कंटिन्यू होऊ शकतो किंवा उद्या नवीन ब्लॉग शूट करेल, डिपेंड्स कसं आहे. आणि बघू, उद्या आपल्याला रात्री जायचं आहे मूर्ती आणायला आणि आपल्या मंडळाची मूर्तीसुद्धा उद्या जाण्याची आहे. ते कसं काय मॅनेज होईल ते माहिती नाही, पण बघूया आता, मॅनेज करूया काहीतरी आणि मग डायरेक्ट डेकोरेशनचे ते भेटू. सी यू. तर आपलं हे फुलांच्या माळा सगळं सेपरेट करून झालं आहे, गुंता सोडून झाला आहे आणि इकडनं शेट आलेत बाहेर, त्यांची मीटिंग झालेली आहे. आता दादा एक कधी लावायचं, हे सगळ्यात लास्टला लावूया काय? आता ते हे फुलं इथे वरती लावायची आणि मग लाईट सगळ्यात पहिलं आपल्याला हे लोटसला जॉईन करायचे. ते कसं करायचं त्याचं मेकॅनिझम चेक करतो. तर याला स्टेपलरने करू का टेप लावू ते बघतो. पेमेंट काय झालं लावून, आता हे लावतो आणि मग त्याच्यानंतर ते वरती स्टिक करून भेटतो. पडद्याच्या डेकोरेशनसाठी काठी वगैरे थोडंसं शॉर्ट होतं. काठीच्या दुकानामध्ये आला तर इकडनं काठी घेतो, काठी घेऊन जाऊ आणि मग घरी गेल्यावर भेटू. आता 2-3 सामान न्यायचं आहे, ते सामान घेतो. असे काठीची फ्रेम असते ना, अशी फ्रेम हवी आपल्याला, ही फ्रेम घेतो आहे आता आणि ही फ्रेम घेऊन मग घरी जाऊ. चालेल, घरी गेल्यावर भेटू. डेकोरेशन तुम्ही बघू शकता कंप्लीट झालं आहे. तो टेबल इथे लागेल आणि बाकी हे डेकोरेशन असं दिसतं आहे. आणि पाठी तर पडदा आहे, तो मग भिंतीसोबत मॅच झाला आहे. त्याच्या पाठी पण लाईट्स आहेत. ही लाईट ऑफ केली आणि ही लाईट लावली तर एकदम प्रॉपर आणि सुंदर दिसते. तर हे डेकोरेशन आपलं कंप्लीट झालं आहे. आता मी जातो आहे आपल्या इकडे, बघू आपल्या गणपतीचं काय काय तयारी बाकी मंडपाच्या इथे. बस तिकडे जाऊन भेटतो आणि राजाचं आगमन आहे ते पण बघायला जाऊ. सी यू देअर. बाहेर जाऊन आलो, राजाचं बघून आलो, पण एवढं काही खास नाही वाटलं. तर आल्यानंतर मग हे डेकोरेशन तर आपलं कंप्लीट झालं होतं. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता बघितलं असेल, बड्डे सेलिब्रेशन झालं अचानकमध्ये, भयानक बड्डे सेलिब्रेशन. केक बिक आणला दादाने नंतर आणि मग केक कटिंग केलं, जेवलो. आता घरी जायला निघालो. आता घरी जाऊ, बघू मम्मी काय बोलते. मम्मीला पहिला भेटून बघू काय काय बोलणार आहे. डायरेक्ट घरी जाऊन भेटू. The next day. मावशीकडे आलो आपण. आता हे डेकोरेशन केलं आहे असं
ते लाईट्स वगैरे लागल्यावर थोडं चांगलं अजून चांगलं वाटेल. तर आता मूर्ती घ्यायला जायचं. तर सगळे रेडी होत आहेत, सगळे रेडी होऊन आले का आपण मूर्ती घ्यायला जाऊ. मूर्ती घेऊन येऊ आणि मग बघू पूजेचं काय, उद्या सकाळी किती वाजता पूजा आहे काय ते आल्यावर बघू ब्राह्मणाचं काय आहे काय. पहिला मूर्ती आणायला जातो, मूर्ती घेऊन आल्यावर भेटू. मूर्ती घ्यायला जाता नाही. चला चला आता चाललो आहे गणपती आणायला. चला चला शेठ गाडी काढतोय आणि आता हे लोक बसतील गाडीत आणि बघू आता कसं जायचं आहे गाडीत. बाईकने जायचं आहे की म्हणजे आपण बाईकने जाणार आहे की कारने जाणार ते बघू. हे दादा गाडी घेऊ. चला आपण बाईकने जाणार आहे. हेल्मेट कुठे ठेवू बघ हेवी आहे का. मी बसू पाठी तुमच्या बरोबर. मावशी एकदम हळू आहे, याच्यात पटकन घे पुढे जा. हळूच रेस दे. हळूच रेस दे. मी बोलते आहे ना का. बघ मावशी तुला एक्सपिरियन्स असून तुला असं होतंय. मी विदाऊट एक्सपिरियन्स याच्यावर बसली होती आणि मी धडकन एक घेऊन जायचंय. चालवतोय गाडी आणि आपण जाऊ आता. आम्ही अर्धा तास झालो मूर्ती शोधतोय, मूर्ती सापडत नव्हती. आत्ता फायनली वाटतं इकडे काम करत होते मूर्तीचं. आता मूर्ती सापडली वाटतं. मूर्ती घेऊन चालतो, बाहेर गेल्यावर भेटतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. पायावरती ना थोडं सुट. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया.
तुझ्या घरात आम्ही आरती करून तुम्ही बघितलं असेल, आम्ही आरती करून आता निघणार होतो आत्याकडे. आता आत्याकडे आलोय, बसलो, गप्पा वगैरे मारला, पप्पूदा शिव गप्पा वगैरे मारल्या आम्ही. आता निघालोच होतो. दादा म्हटला ब्लॉग वगैरे काय करत नाही का, म्हणून म्हटलं आता इकडे शूट करू आणि मग निघूया. शूट करतोय. दादा रिव्ह्यू सांग, ब्लॉगचे आपले रिव्ह्यू सांग, कसे असतात ब्लॉग आपले. अच्छा तू सुरू केलं. हा तर भावेश मंडळींचे ब्लॉग आम्ही रेग्युलरली बघतो. आमच्या घरात त्याचं एक वेगळं फॅन फॉलोइंग आहे, म्हणजे माझी मुलं आणि माझं एकूणच कुटुंब. त्याची बोलण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत. आमच्या गावची जत्रा तर इतक्या छान पद्धतीनं मांडलेली की आता जत्रेला जाण्यापेक्षा तो व्हिडिओ बघितलेला बरा असं वाटतंय. आणि एकूणच भावेशचं ब्लॉगिंग स्किल आम्हाला खूप आवडतं. आम्ही तो त्याला एनकरेज करतो की हेच करावं, पण हल्ली तो राजकारणात शिरल्यामुळे त्याला फार वेळ नाही मिळाला. म्हणून मजा येते. आता तरी खूप दिवसांनी हा खरं तर व्हिडिओ बनवायला घेतला आणि पहिल्यांदा तो माझ्या घरात व्हिडिओ बनवतो. तर थँक्यू भावेश कमिंग ॲट माय प्लेस. आणि असे इन्फ्लुएन्सर माझ्या घरात येत राहिले जेणेकरून माझं घर थोडंसं प्रसिद्ध होईल. सो येस, थँक्यू भावेश. अरे काय आपलं हे व्ह्यूज साठी नाही करत, आपण मेमरीज कलेक्ट करतोय. आता कोण बघत पण नाही आपले ब्लॉग, आपल्या घरातच बघतात. आता निघतो, परत नंतर लवकरच भेटू. बाकीच्यांचं पण जरा हो, रिव्ह्यू हे तर रेग्युलर चेहरे आहेत, त्यांचं काय. हा त्या तुम्ही द्या रिव्ह्यू. नाही म्हणजे ब्लॉग्स कसे असतात आपले. अरे भावेशचे ब्लॉग खूप छान असतात, मला खूप आवडतात बघायला. भावेशला सांगते एंड रमास. ही आता माझी बहीण आलेली आहे इकडून. आम्ही थांबा. तुम्ही इकडे थांबा. आलेली आहे हिला तुम्ही जत्रेतलं ए भावेश, ए भावेश. ही एक सोनल नावाची बाई आहे, ती आमच्या घरात राहते. हायवेज कामावर जाते वगैरे अशी. बोल बोल तू बोल. व्हिडिओ चालू आहे तर तू बोलू काहीतरी बोल, शकतो. भावेश विषयी बोल. Havesh is a rocking guy. आता हाच राहिला दादा. तू बोल, तू तर खूप कमी बोलतो. तू बोल काय बोलायचं काय पण मला बोल, काय पण बोल. भावेशचे व्लॉग्स एकदम टिकटॉक टिकटॉक इंस्टा असतात. अजून काय पाहिजे? आता काहीतरी सांग. कॅमेऱ्याचा फोबिया, कॅमेऱ्याचा छोटी फोबिया मामी आहे घे, आता. छोटी मामी घे. मामी नाही ना, वहिनी घे. मामी काय मामींना घेतलं पाहिजे, आईला घेत नाही. रेग्युलर आहे. रेग्युलर कुठे कोणत्या व्लॉग मध्ये दाखवले? अरे मग मम्मी सगळ्या ब्लॉग्स मध्ये. तुम्ही सांगा मम्मी सगळ्या ब्लॉग्स मध्ये ऐका मम्मी नाही. सगळ्या ब्लॉग मध्ये असते. बघून सांग. चालेल, हे बटन चालेल. चला आता दर्शन घेतो. आता आमच्या घरात दर्शन घेतो आणि तन्वी, तुला हे आपण माझ्या थांबा थांबा एक मिनिट. तन्वी, तुला ह्या गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं याच्याविषयी? गणपती टेकून मी तेच विचारत होती. नाही, हे आम्ही साधारणतः 15 दिवस मेहनत करून ही फुलं घरात बनवली. त्याच्यानंतर आम्ही हा गणपती हाताने शाडूच्या मातीने आणला आणि मग तन्वीच्या हातनं तो आता आम्ही पेंट वगैरे करून आम्ही तो मांडलेला आहे. अशाच पद्धतीने ब्लॉग मध्ये आम्ही खोटं बोलत असतो. आपले ब्लॉग्स नॅचरल आणि रिअलिस्टिक असतात. कारण माझी भाषा कशी असते ना, अशी normal बोलतो. आणि आता हे बाप्पा आहे आपल्या, याचं दर्शन घेऊ. डेकोरेशन वगैरे एकदम मस्त सिंपल आणि सोबर वाटते. काही मूर्ती पण शाडू मातीची आणि एकदम डिटेलिंग पण चांगलं केलेलं आहे. आयब्रोज वगैरे पण होऊ शकतात. आता दर्शन घेतो, सगळ्यांशी भेटतो आणि मग आपण डायरेक्ट बाहेर जाऊन भेटू. आणि मामांचा पण घे. हा मामा, तुम्ही द्या रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू परवा खाली जाऊन भेटू. प्लॅन मध्ये थोडे चेंजेस आहेत. बाहेर पाऊस आलाय तर आम्ही सगळे थांबलोय. मग दादा म्हटलं आपण आरती घेऊ. मग आरती घेऊन जर पाऊस थांबला तर निघूया. मग आरती घेतो. आरती रेकॉर्ड होते बघा तुम्ही. आरती चालू आहे. आरती बघा.
the next day. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आवाज कमी झाला. फुल केलाय तरी ना आता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती बाबू गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. थांब. इकडे काय इकडं गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. लाईट लाव ना. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. हे असं आहे हा. दरवाजा दिशेने हा असं कोणी किती ठेवा घराच्या बाहेर सोडा घ्यायचं घरापाशी बाबू चावी घेतली गाडीची इथं सोडा इथं घरात मी घरात गणपतीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदक गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला. गणपती चालले गावाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा इकडे घ्या हो. बाबू घराच्या दिशेला जा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया.